कसे आहेत सगळे? मजेत ना? तर मार्गशीर्ष महिना होता माझा, म्हणजे 1 महिना नॉनव्हेज काहीच खाल्लं नाही. तर आज म्हटलं शुक्रवार आहे, काहीतरी बघावं फ्रीजमध्ये, पण फ्रीजमध्ये बघितलं तर फक्त अंडी आणि ब्रेड होता. तर म्हटलं चला ह्याच अंड्या आणि ब्रेडपासून काहीतरी नवीन पदार्थ बनवूया. तर चला आता नॉर्मल आपलं ऑमलेट ब्रेड खाऊन कंटाळा आला असेल ना, ती रेसिपी मस्त आहे. तर चला मी दाखवते कशी बनवायची तुम्हाला. तर सगळ्यात आधी म्हणजे इथे एक आपल्याला बाउल घ्यायचा आहे मोठा, त्याच्यामध्ये 2 अंडी अशी फोडून टाकायची आहेत आपल्याला. आणि आता त्याच्यामध्ये बाकीचे इन्ग्रेडियंट्स ॲड करून घेऊया. इथे मी अर्धा कांदा घेतलेला आहे बारीक चिरून, तो ॲड करते. अर्धा टोमॅटो बारीक चिरलेला, 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आपल्याला इथे. थोडीशी काळी मिरी पावडर, अगदी थोडी, चवीनुसार मीठ टाकायचं आहे. थोडीशी हळद आणि चिमूटभर लाल मिरची पावडर. इथे आपण मिरच्या ॲड केले त्यामुळे मी लाल मिरची पावडर ॲड करते फक्त कलर येण्यासाठी. आणि हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण. सगळं मस्त एकजीव करून घ्यायचं आपल्याला. हे बघा मस्त मिक्स झालंय. आता हे बाजूला ठेवून देऊया. तर आता आपलं अंड्याचं जे मिश्रण होतं ना ते रेडी आहे. ते आता आपण 2-3 मिनटं बाजूला ठेवून देऊया. आणि आता ना हे ब्रेडचं जरा काहीतरी वेगळं युनिक करूया. तर मी इथे ब्रेड घेतला आहे, त्याला असं ना मध्ये कट करून घ्यायचं आपल्याला राऊंड शेपमध्ये. माझ्याकडे कटर वगैरे काय नव्हतं त्यामुळे मी आपलं वाटीनेच घरेलू नुसते काहीतरी, हे बघा असेच बाकीचेही ब्रेड करून घेऊया. आणि असं वाटीत अडकलं तर जास्त असं टॅप करायची गरज नाही. हे बघा थोडंसं बाजूने स्लाइटली असं केलं की बाहेर निघून येतं. तर चला आता रेसिपीला सुरुवात करूया. आपले ब्रेडही कट करून झालेत मस्त. तर मंडळी हे बघा मस्त आपला पॅन तापलेला आहे. आणि इथे मी नॉनस्टिक पॅन घेतला. आपला नॉर्मल चपातीचा तवा असतो तो घेतला तरी काहीच प्रॉब्लेम नाही आहे, ब्रेड काही चिटकणार नाही आहे. आणि इथे मी टाकते मस्त भरभरून बटर. तेलाचा वापर केला, तुपाचा वापर केला तरी देखील चालेल. आता बटर मेल्ट होऊ देऊया मस्त. आणि हे बघा जे आपण ब्रेड कट करून घेतलेत ना ते असे ठेवायचे ह्याच्यामध्ये. बटर मेल्ट होऊ द्यायचं चांगलं. हे बघा मस्त असं ठेवायचं आहे. आणि आपण जे बॅटर बनवलेलं ना आता ते ह्या राऊंड्समध्ये टाकायचं आहे आपल्याला. हे बघा मस्त असं टाकायचं आहे त्याच्यामध्ये. आणि शिजू द्यायचं जरा. हे शिजायला ना हे 2-3 मिनटं लागतात तरी पण. आणि मी मस्त इथे थोडंसं मोझरेला चीज ॲड करते. आणि तुम्हाला वाटत असेल आपण हे जे पार्ट कट केले ते टाकून देणार आहोत, पण नाही तसं नाही आहे मंडळी. ते आपण ना हे थोडंसं असं शिजत आलं ना की त्याच्यावर हे आपण असे मस्त कवर करणार आहोत त्यामुळे. तर हे बघा मंडळी हे आपलं ना खालून पण पूर्ण शिजलेलं आहे आणि आता वरून पण शिजत आले थोडंसं. तर हे जे आपण कट केलेले ना ते राऊंड्स तर ह्याच्यामध्ये असे झाकायचेत आपल्याला. हे बघा प्रॉपर वेने आणि टर्न करून घ्यायचे आता. आणि इथून पण 3-4 मिनटं शिजवून घ्यायचं मस्त, कच्चा राहता कामा नये. तर वाट बघूया 2-3 मिनटं. हा मंडळी हे बघा मला ना जरा क्रिस्पी आवडतात तर त्याच्यामुळे मी जास्त वेळ बारीक गॅसवर ठेवून दिलेले. आणि रेसिपी करताना ना मीडियम टू लो गॅसच वापरायचा आपल्याला, हाय फ्लेम करायची नाही आहे. नाहीतर जे आपलं अंड्याचं सारण आहे ना म्हणजे मिश्रण आहे ना ते करपण्याची शक्यता असते. तर मी हे मीडियम फ्लेमवर मस्त 8-10 मिनटं ठेवून दिलेलं. मला क्रिस्पी आवडतं टेक्स्चर त्याच्यामुळे. जर तुम्हाला सॉफ्ट आवडत असेल तर 4-5 मिनटात होऊन जाते ही रेसिपी. हे बघा वा वा चीज पण मस्त वितळलं आहे आपलं. चीज बिलकुल ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत नसेल तर नाही टाकलं तरी चालेल. पण बघा ना काय टेक्स्चर आलं आहे आणि काय अप्रतिम दिसतंय. आणि तेही कमी साहित्यात आणि मस्त झटकन होणारी रेसिपी आहे. तर आता गॅस बंद करून घेऊया. झालं आहे आपलं आणि सर्विंग प्लेटमध्ये काढूया. सुगंध अप्रतिम सुटलेला आहे. वा वा कधी खाईन असं झालं आहे मला.
तर मस्त आपलं युनिक पद्धतीचं जरा ऑमलेट ब्रेड रेडी आहे. तर घरी नक्की ट्राय करून बघा रेसिपी. मी थोडंसं वरतून बटर लावते आहे. बटर म्हणजे जीव की प्राण माझा, तर खूप जास्त आवडतं मला बटर. आणि मी तुम्हाला एक कट करून देखील दाखवते हां मंडळी. बघूया चीज आपलं मेल्ट झालं आहे की नाही. हा क्या बात आहे. हे बघा मस्त लेअर आली आहे एकदम. लहान मुलं पण आवडीने खातात. नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी. तर मंडळी मस्त आपलं युनिक पद्धतीचं ऑमलेट ब्रेड रेडी आहे. तुम्ही नाश्त्याला खाऊ शकता, इव्हनिंग स्नॅकला खाऊ शकता, जेव्हा घरात काही नसतं तेव्हा तो ही रेसिपी परफेक्ट आहे. आणि नॉर्मल ऑमलेट ब्रेड खाऊन कंटाळा आला असेल ना तरी मस्त ही रेसिपी आपल्या सगळ्यांसाठी. आणि अगदी झटकन होते आणि झटकन संपते देखील. तर मी खाऊन सांगते तुम्हाला कशी झाली आहे. मस्त झाली एकदम. आणि चीज टाकल्यामुळे असा चीजी फ्लेवर येतोय, असं तिखट मस्त असं छान लागतं एकदम. तर घरी नक्की ट्राय करून बघा. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटत राहील मी अशाच नवनवीन रेसिपींसोबत. टिल देन बाय गाईज. खात राहा, मजेत राहा.